विद्यमान सरकारसाठी खाजगीकरण हा परवलीचा शब्द झाला आहे. महामारीचं निमित्त करून अर्थव्यवस्थेच्या गाभ्यातील सर्व महत्त्वाच्या क्षेत्रातील सार्वजनिक मालकीच्या उद्योगाचं खाजगीकरण करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. ओघानेच त्यात बँकिंग उद्योग आला. कधी नीती आयोगाचं नाव घेऊन तर कधी बँकिंग ब्युरो ऑफ बोर्डचं नाव घेऊन तर कधी अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असे म्हणत बँक खाजगीकरणाच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. 1991 साली नवीन आर्थिक धोरण आणि त्या अनुषंगाने नवीन बँकिंग विषयक धोरण नरसिम्हम समितीच्या शिफारसींच्या स्वरूपात आले. तेव्हापासून रिझर्व्ह बँक भारत सरकार यांनी नेमलेल्या प्रत्येक समितीने बँक खाजगीकरणाची शिफारस केली आहे. पण बँक कर्मचारी संघटना तसेच देशातील प्रगतिशील घटकांनी त्यांनी विरोध केला व लोकसभेतील अंकगणिताने सरकार, मग ते कुठल्या का राजकीय पक्षाचे असो, त्यांची इच्छा असताना देखील हे शक्य झाले नाही. 1993 मध्ये या नवीन धोरणाचा एक भाग म्हणून नवीन खाजगी बँकांना परवान्याचे धोरण जाहीर केले गेले आणि 1994 मध्ये ग्लोबल ट्रस्ट बँकेला परवाना मिळाला. रमेश गिल या बँकेचे प्रमोटर, यापूर्वी ते वैश्य बँकेत चेअरमन पदापर्यंत पोहोचले होते. एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या सहयोगाने ग्लोबल ट्रस्ट बँकेचा जन्म झाला. पण 2001 साली केतन पारेख यांनी हर्षद मेहता यांच्या धर्तीवर जो स्टॉक मार्केट गफला केला, त्यात ग्लोबल ट्रस्ट बँकेला मोठा फटका बसला व त्यातच ही बँक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी राहिली. अखेर जुलै 2004 मध्ये या बँकेला मोरटोरियम लागू करण्यात आला आणि लगेचच सार्वजनिक क्षेत्रातील ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्समध्ये तिचे विलिनीकरण करण्यात आले. रमेश गिल यांना 1990 मध्ये भारत सरकारने बँकिंग क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. त्याच वर्षी त्यांना उद्योग मित्र हा पुरस्कार देखील देण्यात आला होता. अवघ्या 10 वर्षात या खाजगी बँकेला आपला गाशा गुंडाळावा लागला होता. सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने ग्लोबल ट्रस्ट बँकेच्या ठेवीदारांना वाचवले, अन्यथा कल्पनाच न केलेली बरी. इकडे ग्लोबल ट्रस्ट बँक मावळली. चुकीचे कर्जवाटप, गफले, भ्रष्टाचार यांनी ही खाजगी बँक लडबडलेली होती. त्याच सुमारास म्हणजे 2004 मध्येच दुसरीकडे रिझर्व्ह बँकेने परवाना दिल्यानंतर येस बँकेचा जन्म झाला. राणा कपूर आणि त्यांचे मेहुणे अशोक कपूर यांनी स्थापन केलेली ही बँक इंडिया शायनिंगच्या जमान्यात दुसऱ्या पिढीच्या आर्थिक सुधार कार्यक्रमाचं येस बँक हे अपत्य. राणा कपूर यांचं पदवीपर्यंतचं शिक्षण दिल्लीत झालं होतं, तर पदव्युत्तर शिक्षण त्यांनी अमेरिकेत घेतलं आणि तिथेच बँक ऑफ अमेरिकेत बँकिंगची दीक्षा त्यांनी घेतली.
आणि विलक्षण महत्त्वाकांक्षेतून येस बँक काढली. 2008मधील अतिरेकी हल्ल्यात त्यांचे मेहुणे अशोक कपूर मारले गेले. त्यानंतर सर्वाधिकार ओघानेच राणा कपूर यांच्याकडे आले. घरगुती विवादावर मात करत त्यांनी बँकेची सूत्रं आपल्याकडे ठेवली. 2014मध्ये या बँकेची थकीत कर्ज होती 0.31% एवढी. तेव्हा कर्ज होती 55,000 कोटी रुपयांची. 2019मध्ये कर्ज जाऊन पोचली 2,41,000 कोटी रुपयांवर. म्हणजे दरवर्षी सरासरी 35% एवढी कर्ज व्यवहारात वाढ झाली. जेव्हा इतर बँका कशाबशा 10% वाढ दाखवू शकत होत्या. या कर्जवाटपात जेट एअरवेज, जी ग्रुप, कॅफे कॉफी डे, CG पॉवर, कॉक्स अँड किंग्स, अनिल अंबानी, दिवाण हाऊसिंग फायनान्स इत्यादींचा समावेश होता. जे सर्व समूह आज अडचणीत आले आहेत आणि ओघानेच म्हणून येस बँक देखील अडचणीत आली. या काळात बँकेने बचत खात्याला 6% व्याज देऊ केले होते व इतरही ठेवी विविध भल्याबुऱ्या मार्गांनी गोळा केल्या होत्या. ऑगस्ट 2018मध्ये राणा कपूर यांची CEO म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर पदाची मुदत संपली. रिझर्व्ह बँकेने मुदतवाढ द्यायला नकार दिला. जानेवारी 2019मध्ये नवीन चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर यांनी पदभार स्वीकारला आणि इथूनच एक एक करत अनेक गैरप्रकार पृष्ठभागावर आले. 2019च्या तिसऱ्या तिमाहीत तिरुपती देवस्थानने 1,300 कोटी रुपयांच्या आपल्या ठेवी येस बँकेतून एका झटक्यात काढून घेतल्या. या तिसऱ्या तिमाहीचा बँकेचा ताळेबंद रिझर्व्ह बँकेच्या आक्षेपानंतर जाहीर होऊ शकला नाही व अखेर 25 मार्च रोजी रिझर्व्ह बँकेने 5 मार्च रोजी रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर मोरटोरियम लागू केला. सरकारला या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात आलं. हे प्रकरण येस बँकेपुरतंच मर्यादित राहिलं नसतं तर यामुळे त्याची लागण इतरही बँकांना लागू शकते. म्हणूनच की काय सरकारने स्टेट बँकेला पाचारण केले व आपला मालकी हक्क गाजवत स्टेट बँकेला 49% येस बँकेतलं भांडवल घ्यायला भाग पाडले. ज्यासाठी जोडीला इतरही खाजगी बँका यांना यात सहभागी करून घेतले गेले. अखेर येस बँकेला वाचवले गेले. येस बँकेला स्टेट बँकेत विलीन करणे सरकारला अडचणीचे झाले असते. म्हणून सरकारने हा अप्रत्यक्ष मार्ग निवडला. ग्लोबल ट्रस्ट बँकेतील रमेश गिल, येस बँकेचे राणा कपूर, ICICI बँकेच्या चंदा कोचर हे या बँकांचे चेहरे होत, ज्यांनी या बँकांना गंडवले आणि त्या प्रक्रियेत सामान्य माणूस त्यांनी घाम गाळून जमा केलेला पैसा अडचणीत आला. हेच 2008 साली अमेरिकेत, युरोपमध्ये घडले. त्यामुळे संपूर्ण जग अडचणीत आले होते. हेच का हवं आहे आपल्याला? इतिहासापासून आपण काहीच का धडा शिकणार नाही? हाच प्रश्न आम्ही बँक राष्ट्रीयकरण सप्ताहाच्या निमित्ताने उपस्थित करत आहोत. तुम्हाला योग्य वाटले तर आमच्याशी स्वतःला जोडून घ्या. आपण एकत्रितपणे सरकारला हा प्रश्न विचारूया. सार्वजनिक क्षेत्रातले बँकांचे खाजगीकरण थांबवण्याचा प्रयत्न करूया.